गाईज एवढं तेल लावलंय बघा हिला. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. टाळू भरले परत आता आंघोळ करायची आणि असे चिपकते. आता आंघोळीच टाइम झालाय. गाईज तिचं नाक टोचायचं का तुम्ही सांगा कमेंट करून. छान दिसेल का ती प्रज्ञा, तुमची प्रज्ञा? बघा नाक टोचल्यावर कसं दिसेल बघा, सांगा कमेंट करून. व्हिडिओ कसा वाटला बघा, तुम्ही शूट करून टाकला होता. आईला सुनलं पाहिजे कामवालीला. काय जरूरत फोर्स केला होता व्हिडिओ बनवून म्हणून हे खाण्यावरती. टेक घेतले, 100 टेक घेतले. गाईस आता रेडी झालोय मी आणि चाललोय माईला दवाखान्यात घेऊन, कारण तिला थोडा रिॲक्शन आलाय गोळ्यांचं कालच्या. दुसरं कोणाच्या जास्त गोळ्या चालत नाही तिला खाल्ल्यावर, तर तिला चाललोय मी हॉस्पिटलला घेऊन. आता 1 वाजलाय. पहिले प्लॅन नव्हता जायचा, कारण कालच जाऊन आलो होतो, पण आता परत जावं लागतंय. इकडे दूध पाजणं चाललंय पण ते पेट नाही, बाळ नखरे करते. हॅलो हॉस्पिटलला गाईस, चेकअप चालू आहे माईंचा. घरी गाईस वाजले बघा 4:30. बाळाला आणला खाऊ माईने. मी माय घेऊन आले त्यासाठी. शेवैया बना कैसे? पाणीपुरी आणली आमच्या मॅडमला खायला, खायची होती त्यांना, आणि शेवैया बनवल्या बोलतायत. ऐसा शेवैया शिर खुर्मा खुंबा द्या आम्हाला पण सारा. चला फ्रेश होऊन घेऊ आणि भेटूयात थोड्याच वेळात. ओके. हिच्या टकल्यासाठी कमेंट करा. कोण कोणाला असं वाटतं की हिचं टकलं केलं पाहिजे, तर त्यांनी कमेंट केला. घरात जास्त कमेंट आले तर हिचं आपण टकलं करून टाकू. ह्या लाडूला टकले लाडू बनवून टाकू. ह्या लाडू है का नाही? तर मित्रांनो आता वाजले आहेत 7 आणि आता घरात दही नाही आहे, तर मी दही आणायला चाललोय. 8 वाजता सगळं बंद होतं, तर आता 7 वाजले. तर जाऊ दही घेऊन येऊ. रेसिपीचा व्हिडिओ आहे, कसा वाटला ते तुम्हाला नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. ओके. काहीतरी नवीन प्रज्ञा आज ट्राय करणार आहे, सो मी पण खूप एक्सायटेड आहे. म्हणजे रोज रोज तेच चिकनची रेसिपी वगैरे खाऊन जरा कंटाळा आलाय, तर आज काहीतरी नवीन ट्राय करूयात. ओके. आता वाजले आहेत 8:30. नेट चालत नाहीये. बफरिंग माय लाईफ इज बफरिंग गाईस. जस्ट कुकर मधून हे काढले, सॉरी मिक्सर मधून. कुकर है ना, कुकर ही है. गलती हो गया मालिक. अदरक लहसुन पेस्ट रेसिपी क्या रेसिपी का नाम है आपके? ढाबा स्टाईल चिकन. ओके. मी स्वतः बघितलं YouTube वरून आणि ट्राय करत आहे घरी. सच है गाइस, झूठ नहीं है ये बात. शायद हिस्ट्री दिखा सकते हम. तिने आज असंच तिचं इच्छा झाली ट्राय करायची. बघू कसं बनतंय ते. मग नंतर म्हणजे जर परफेक्ट जर बनलं ना, तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. हे आपला घरी काढलेला अद्रक लसूण पेस्ट आहे. नंतर आपल्याला मिरचीचं पेस्ट काढायचं आहे. इकडे ठेवलंय अर्धा किलो चिकन, 500 ग्राम स्वच्छ धुतलेला हाताने. 500 ग्राम चिकनची रेसिपी होते ना सब लोग. तुम्हाला सांगू इच्छितो, 2 जण आम्ही आहेत, पण यामध्ये जास्त हे जण पण खाऊ शकतात. अर्धा किलो म्हणजे 3 किंवा 4 जण पण ऍडजस्ट करून खाऊ शकतात. मिरची, सिर्फ मिरची. बहुत भारी स्मेल आया है, ढक्कन खोलते. लाडू गेले साहिल त्यांच्या घरी. साहिलच्या मागे लागत राहते नुसते. अरुणच्या आणि साहिलच्या ते लोक आले घरी गेले की अशी दरवाज्यावरती अशी हात ठेवून अशी वाकून बघते एकदम, आणि त्यांना आवाज देते. जास्त करून नाही दादा इथे सगळा अख्खा मसाला, तेजपत्ता, जिरा, साईजिरा, दालचिनी आणि फूल घेतलं आहे, आणि बडी इलायची, 2 छोटी इलायची, 4-5 हे काली मिर्च आणि 2 लौंग घेतले. तेल जास्त टाकले कारण जास्त आहे आपल्याकडे. हे भाजी थोडंसं जास्त टाकले. तर हे आपला अख्खा मसाला भाजून झाला आहे. थोडा अजून भाजू द्यायचं आहे.
याचं नाव सांग काय काय. कांदा, कांदा, अद्रक लसूण पेस्ट, मिरचीचं पेस्ट आणि आणि टोमॅटो. टमाटर. कधी टाकणार? पूर्ण नाही टाकायचं का? हे आता जास्त दिसतंय, मग भाजल्यानंतर कमी होत आहे कांदा. कांदा भूजते हैं, तब तक अपना भात साइड में भिगाने रख देते हैं. अरे वो दही मांगाय, दही कब डालणे का? दही लास्ट में डालना है. कधी जर प्रज्ञा आजारी वगैरे असतील किंवा काही असलं तर मी हा व्हिडिओ बघून बनवू शकतो. लाडूसाठी भात टाकते, कारण लाडू लगेच झोपती पटकन. लाडूचा भात. गाईस हे बघा, एकाकीच हे बघतो. हे बघा, हर्ष राणे तुम्हाला माहित असेल, ते साहिल सारखा दिसतो का नाही कमेंट करून सांगा. कमेंट. हर्ष राणे सारखा दिसतो का नाही साहिल? बघा, हाईटला पण तेवढाच आहे. काय झालं ग? या आली जस्ट आता घरी. आयोडक्स घेऊन आली. मायला दिला होता काल, तर त्या आयोडक्स घेऊन आले खिशात टाकून. काढ ना, काढ ना. तुला नाहीत का काढता? करे लाडू. तिचं काय चालू असतं ते तिलाच माहित असतं. हे बघा, हे हर्षाने. तर गाईस कांदा भाजून झालाय लाल लाल एकदम. आता आपला जिंजर गार्लिक पेस्ट आणि लसूण मिरचीचा पेस्ट मस्त भाजून घ्यायचं आहे. मग आपल्याला चिकन टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकलाय आणि मिरचीचा. नंतर आपल्याला चिकन टाकायचं आहे. हे भाजल्यावर आवाज आ रहा है क्या मेरा बच्चो? पोरगी बघ ना. हळद तो खतम हो गया. नया पॅकेट निकाला पाहिजे. आता आपल्याला चिकन टाकायचंय. याचं पाणी नाही टाकायचं, चिकनचं थोडंफार निघलंय पाणी. थोड़ा देख कर तो लग रहा है कि जरा अच्छा अच्छा. मग अद्रक लसूणचा पेस्ट आणि कांदा आणि नंतर आपण हे चिकन टाकलं ना, तर मग चिकनचा वास नाही येणार. त्या खाटावरून उतरायला शिकला. आता साहिल गेलाय घरी, तर बघा त्याला शोधते. हा, तिला वाटतं लपला येतो, पण लपला नाही घरात, तो गेलाय. बघा अशी करते. काय रे बाळा? गेला अंकल, गेला. खा खाऊ खा. काहीच आम्ही आणताना ना लेग पीस या असं मोठं ठेवतो आणि लेग पीसचं चिकन आम्ही आणतो दरवेळेस. ते तुम्हाला सांगतो जस्ट फॉर काइंड ऑफ युअर इन्फॉर्मेशन. लाडूचा भात इकडे बनतोय. लाडू इकडे आले आता मध्ये मध्ये करायला. खोलून देऊ. खाणार तू? हा, खाणार आहे? तोंड कसं करते? खाणार आहे का विचारलं तर खोललंय ना ना ना. लाडू बेटा. अरे दही कधी टाकणार आहे? मी दही कधी टाकते त्याची वाट बघतोय. लास्ट ला एकदम लास्ट मध्ये. आता किती टाइम लागणार आहे बनायला? टोटल किती टाइम लागणार बनायला? हळद रिफिल केली की कहाँ है दिल? मिक्स करना है इसको एकदम. मस्त दिसतंय की का? थोडं दही टाकलं. आपल्याकडे मेथी आहे, ते कस्तुरी मेथी त्या डब्यामध्ये काढावं लागेल आपल्याला. गाईस जरा आमची कढई जरा काळी झाली आहे. नाही तुम्ही बोलते नाही, हे काळीच आहे. काळीच असते काय? काळीवाली आहे हे. अच्छा ओके गाईस, ही काळीवाली आहे कढई आहे बघा. काली हुई नाही वो खालीवाली कढाई. ही काळीवालीच कढई. नाही तुम्ही बोलतील की किती काळी झाली कढई. आपल्याला थोडं किचनचं जरा कमी नॉलेज आहे. ही किचनच्या मालकीण ह्या आहेत आमच्या. गरम मसाला आता थोडंसंच राहिलंय माझ्याकडे, संपला वाटतं. कोरिएंडर पावडर, एव्हरेस्ट, सगळं एव्हरेस्टच आहे आपल्याकडे. आम्ही एव्हरेस्टचे प्रोडक्ट्स यूज करतो. नो प्रमोशन्स, जस्ट जेन्युइनली टेलिंग यू गाईज. काश्मीरी लाल मिर्च, एव्हरेस्ट लाल, लाल. जिरा पावडर टाकलं, थोडंसं पडला खाली. अरे गलत टाकलेला. तर झालंय. मिक्स करून घेते.
हे बाळा बघा बेटा राजू बिझी झाली. ही बुबू आला. ए अरे का बरं फेकते तू? कुत्र्यांना टाकते. हे बघा ही फेकते असं. लाडू काय आहे तुझं असं नाटक? फेक आता खालचं आहे ना ते. फेक बाहेर फेक फेक फेक. हे बाहेर फेक. हे बाहेर फेक. फेक बाहेर फेक फेक. ते फेक बाहेर. बाहेर घरातच पडलं. उचल फेक बाहेर. बाहेर फेक बाहेर फेक बाहेर फेक. जोरात फेक. ओके. खाते का? नाही खात कुत्रे. अरे खाते. डिंगी तिकडे ये. अरे वा चांगलं काम केलं. प्रत्येक गोष्टीची एक्साइटमेंट असावी तर अशी असावी. डोडी डोडी डुम डम डोडी डोडी डम. आता फेकू नको. आता बस झालं. आता तू खा. फेकू नको. ओके. हा बॅक टू रेसिपी. सॉरी गाईज जरा आम्ही खेळण्यामध्ये व्यस्त झालो होतो. आत्ता आला कलर. हे ऐसा कलर कैसे आ गया रे? मसाला डाल के मिक्स किया ना सब. शिट आय मिस्ड दॅट. ते मी मिस केलं गाईज शूट करायचं. बघा कलर असा मस्त आला एकदम झकास. घरचा मसाला टाकायचा का आपला? नको ना. थोडं वेगळं खाऊ आपण. आज वेगळं खायचं. घरचा मसाला तर रोज खातो ना आपण. बारीक कापलेले 2 टमाटे. पूर्ण फुल रेसिपी एकदा सांग एंडिंगला. काय काय घेतलं तू, कसं कसं टाकलं सगळं एकदा सांग. वीडियो में पीछे जाके भी देख सकते हैं ना. ते पण आहे. पण तरी एकदा म्हणजे असं लाईन टू लाईन बरोबर लक्षात राहण्यासाठी. हात कापला वाटतं टाकून. आज दही नसतं जर भेटलं तर बिना दहीचंच काम करणार होते, पण दही भेटला आम्हाला. नशीब आमचं. आता टमाटे टाकले तर आपोआप पाणी येणार. आपोआप पाणी सुटणार याला. हे आपला तुम्ही मतलब कोई बोलेगा कि इसको पानी नहीं आया तो इसको अपने आप पानी आएगा. फिर हम थोड़ा सा पानी ऐड करेंगे गरम करके. गाइस हिंदी मराठी मिक्स है, थोड़ा सा एडजस्ट करूंगा प्लीज. थोडासा अजून थांबीर धुतलेला आहे मी. माझ्याकडे नळ नाही आहे तर मी असंच धुते. नाही तो लोगों को लगता होगा धोई ती नाही है. असं होतं. बस झालं रेडी जेवण. पाणी टाकायचं ना नंतर. आणि चपाती बनवणार आहे. भाकरी बनवता का बाजरीच्या? बाजरीचं पीठ नाही आहे आणू का माईकडून? माझ्याकडे पण नाही. माझ्याकडे नाही आहे. ज्वारी. मला आता शिला मावशीच्या घरी तिकडे मावशीकडे गेलेलो महिनाभर. तर आता बाजरीची आठवण येते. बाजरी खाऊ वाटते. तर मावशीला बोलावं लागेल. मावशी व्हिडिओ जर बघत असतील तर तुमची बाजरीचं एक गोणी पाठवा आम्हाला गरीब माणसांना. ओके. पार्सल करून द्या आमच्या ॲड्रेसवर. नॉट फनी. हाँ आता मस्त दिसतंय. ओके. ये टमाटर ये हो जाएगा. थोडंसं हिने अर्धी रेसिपी बघितली आणि अर्धे तर हिला सगळं माहिती नॉलेज. ए बाबा सगळं दिलं फेकून. अरे काय येडे बघा. सगळं कुत्र्याला टाकलं आहे पोरीने. लाडू काय आहे असं? घरात पण सांडवलंय बघा तिचं खाऊ. आता तू माग परत. तुला आता घेऊनच येत नाही. थांब. सगळं फेकलं बी. हा वा रे वा. ते पण असते फेकून. अरे पण तुझा खाऊ होता ना तो. गद्द बाळ आहे रे एक नंबरचं. ते हे पण टाक आता. हे पण टाक. हे पण टाक सगळे आता. उचल हे सगळे उचल आता आणि टाक बाहेर. फेक बाहेर फेक. हे कुत्रे हे कस काय खाता येत मला समजत नाही. अरे वा. बघा आमची मुलगी असं हिच्याकडे थोडं लक्ष दिलं नाही ना काय ना काय करणारच घरात. इथे ते एक कुत्रा तर ते पिशवीच घेऊन गेलं. झाला आता संपला आता. आहे डान्स. आता तुला खाऊ नाही भेटणार कधी. तू खात नाही स्वतः सांडते नुसता इकडे. खाऊ का बरं फेकला तू? थोडं तर ठेवायचं तुला. तुला आवडलं नाही का ते? नाही आवडलं मम्मा. बस झालं आता चला. सांगते बस झालं. इकडे बघ ते सांगते इकडे बघ. त्याला कुत्र्याला कसं समजेल बाळा की तू सांगते म्हणून इकडे पडले असं? कुत्र्याला सांगते इकडे पडले असं.
तुझे हुशार झाली पोरगी. दही कधी टाकायचं आहे? डोरी डोरी डम डम डोरी डोरी डम डोरी डोरी डम डम डोरी डोरी डम डोरी डोरी डम डम डोरी डोरी डान्स बघा. डोरी डोरी डम डम डिंग तिकडे डिंग तिकडे डिंग. नको नको फोन नको 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 ना. अरे नको 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 फोन नको 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 फोन नको. नाही 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 फोन नको. नाही 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 नको नको. छोट्या पोरांना फोन नाही द्यायचा. नाही 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 नको नको नको. नो 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 नो. अक्को 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 तिची भाषा आहे, ती पण अक्को बोलते. अक्को अक्को हा टाळी दे. टाळी नको अक्को अक्को. मम्मीला नाव सांगते का माझं? मोबाईल देत नाही असं. कशाला पाहिजे फोन? नको नको. अरे दही कधी टाकणार आहे? अरे खतम कर रेसिपी आता. भूक लागली खरंच, खूप जास्त भूक लागली. आज मी दवाखान्यामध्ये खूप वेळ होतं. सलाईन वगैरे आजीला लावलं अँड आता शीज ओके. तिला रिॲक्शन झालं होतं तर थोडं इमर्जन्सीमध्ये घेऊन गेलो माईला आणि ते आता एकदम ओके आहे, चालते. चला रेसिपी आता बघू कशी झाली. प्रज्ञाने काहीतरी नवीन ट्राय केलं. ढाबा टाईप चिकन रस्सा अशी रेसिपी ही आहे. सो लेट्स सी. टेस्ट करून आता रिव्ह्यू देणार आहे. दही डालेंगे इसमें. गरम पानी हाँ. और ठंडा डालेंगे तो भी नहीं चलेगा क्या? दही इतना कि पूरा बस नहीं. दही टाकलंय आता मिक्स करत आहे. दहीने काय ग्रेव्ही जास्त घट्ट होते. मस्त टेस्ट. फास्ट टाच पे. फास्ट टच. गॅस फुल केलेला आहे आणि 1 कप गरम पाणी टाकायचंय ना. मग ते एवढं का केलंय? ह्याच्यामध्ये नंतर गरम पाणी टाकायचंय. मुझे तो लग नहीं रहा जरूरत. आपने को आया है ग्रेवी देख कितना. ग्रेव्ही साठी टाकावं लागतं का? बरं मग थोडंसं टाक ये जरा. दही ठेवते. कप का तो हिशोब लेके डालती, बस डायरेक्ट डाल दिया तो. मैंने लिया था इसका लिया. थोड़ा ही आता है उसमें. आधा ही ग्लास लिया था. पितळाचं आहे आमचं. हे पाणी प्यायचं पितळाचं आहे हे पण आणि एक ग्लास पण. भात झालाय. चपाती बनवायची आहे. All set. पहिले खाना. हा. आता लाडूला हे जेव घालणार. मग आता चपाती बनल्यानंतर भेटूयात. ओके गाईस. ओके बस थोड्याच वेळात आता बनेल हे आणि मग तुम्हाला मी लगेच टेस्ट सांगतो कशी बनले ते. ओके भेटूयात ते बनल्यानंतर आणि चपात्या बनल्यानंतर. आता चपात्या बनायला स्टार्ट होईल. चालते चला थोडी देर में मिळते आहे. गाईस हिने जस्ट पाणी पिलं आणि पाणी सांडवलं बघा तिथे. ते एवढं सांडवलंय ते बघा. हाताने पोचा घेऊन आली आणि पोसायला लागली. तिला खॉफ आहे ना मम्मीचा. मम्मी ओरडन म्हणून बघा. हे बा बघा कसलं डेंजर बाळ आहे. मध्ये मध्ये काय आहे? आता चपात्या बनणार आहे तिकडे. आता इकडे बनत आहेत चपात्या एकदम छान छान अशा. चपात्या झाल्यावर भेटूयात. ओके गाईस चला बाय बाय. A few moments later. हे आहे चावल, हे आहे काय बोलतात सलाड, हे आहेत चपात्या आणि इकडं आहे आज स्पेशल युनिक काहीतरी नवीन रेसिपी. फेकला तू घरी आता जेवायला बसलो तर आम्ही आमची स्मॉल फॅमिली विथ दिस लाडूबाई दिस क्यूट आणि टीव्ही. आता बघू काहीतरी लावू आणि लवकर मला माझ्या तोंडामध्ये एकदम महासागर आलाय. एकदम असं वाटतं की कधी माझ्या ते तोंडात जाईल घास जेवणाचा. जर कधी तुम्हाला माझा राग आला तर प्लीज इग्नोर करा गाईज. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो प्रज्ञाची रेसिपी. मला कसं बनवलं बघू. जेवण एकदम मस्त असा वास येतोय. वाव आहे ढाब्या टाईप आहे. नमक वगैरे सगळं मीठ वगैरे पण. एकदम मस्त झालंय गाईस. एकदम असं खम्मक झाले म्हणजे आता स्वाद आला माझ्या तोंडाला. आता मस्त हे सगळं एकदम संपवून टाकतो मी. छान झालंय.
प्रज्ञाला पण आपण टेस्ट कुरकुरी रोटी झाली क्या? मला लय आवडते कुरकुरे रोटीच आवडते मला. प्रज्ञाला आता टेस्ट करायला लावा. बनवलाय कुरकुरी. आता आपण प्रज्ञाच्या लाडू कॅमेरा फेकते का तू तोंडावर? एक घास चालू आपण प्रज्ञाला. आता हे प्रज्ञा कैसा बना? अच्छा बन गाईस जेन्युइनली खूप छान झालंय. वर्थ इट आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता रेसिपी जर बनवायची असेल तर. अशा प्रकारे खरंच ढाबा टाईप जर असं मस्त वाटतंय. अजून बाजरीच्या भाकरी असतं तर खूपच छान झालं असतं. अजून तर लिंबू पण टाकायचं राहिलं आहे. लिंबू वगैरे टाकू मस्तपैकी एकदम भारी जेवण बनवलं प्रज्ञाने. आज जरा जेवायला जरा बरं वाटेल. सगळं ओके आहे. थँक्यू सो मच. तुम्ही खूप प्रेम करता. असंच प्रेम सदैव असू द्या. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हात नको लावू. असं बोलते हा करून. गरम आहे कढई. चालतंय. लवकरच भेटूयात. नेक्स्ट ब्लॉग कुठल्या रेसिपीचा हवा आहे ते पण कमेंट करून सांगा. इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. फॉलो करायला विसरू नका आणि असंच प्रेम असू द्या. धन्यवाद. ओके. तर रेसिपी नक्की कोणी ट्राय केली ते पण नंतर कमेंटमध्ये येऊन सांगा. ओके. आता लाडू जरा रडते. तिला पण जेव घालतो. मगाशी तिने काही खाल्लं नाही. ओके बाय. अशा प्रकारे भाजी झाली होती बघा. एकदम मस्त. तिची मम्मी बाहेर हात धुवायला गेली तर लगेच तिला आवाज देऊन रडते लगेच. ओके गाईस, हे बघा भाजी. टाटा. मम्मी कशी बोलवते. ए तिला आवाज तर दे. इकडे चल. बाय बाय कर. बघ आईचा फोन आलाय. बघ आईचा फोन आला. आईचा फोन आला. बाय कर आईला. बाय कर. बाय. दोघींच्या गप्पा चालू आहे. झालं. चल बाय बाय कर. लाडू बाय बाय कर ना. ए लाडू बाय बाय. इकडे कर. असं कर. बाय कर ना. ऐकत नाही हा तू आजकाल.